खासदार अमोल कोल्हेंचा वार, आमदार महेश लांडगेंचा तात्काळ पलटवार. लंडनमधील 200 कोटींच्या हॉटेलचा आरोप पिंपरी चिंचवडकरांच्या जिव्हारी. पक्षीय राजकारणात गाववाले मंडळींचा स्वाभिमान दुखावल्याची भावना. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलंय. आरोप प्रत्यारोपांची सोशल मीडियावर धुरा सुरू असतानाच महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्यामुळे महाविकास आघाडीचा सेल्फ गोल झालाय. राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य सभा झाली आणि ही सभा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची असल्याचा दावा सेलिब्रिटी प्रचार प्रमुख खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि पक्षानं केला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी काढलेल्या यात्रेत आणि सभेमध्ये मात्र भोसरीकर किंबहुना पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान दुखावल्याची भावना निर्माण झाली आहे. भोसरीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीचं लंडनमध्ये 200 कोटी रुपयांचं हॉटेल आहे असा जाहीर आरोप करत हा पैसा आला कुठून असा अप्रत्यक्ष सवाल खासदार कोल्हे यांनी जाहीरपणे उपस्थित केला. आरोपाचा रोख निश्चितच आमदार महेश लांडगे यांच्याकडे होता आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि लांडगे यांचे हॉटेल आहे किंवा नाही याबाबत शहरात चर्चा सुरू झाली. वास्तविक पिंपरी चिंचवडची राजकीय वाटचाल पाहता गावातील गावकी आणि भावकी आणि स्थानिक राजकारणामध्ये शहराबाहेरील किंवा राज्याच्या नेतृत्वानं अवास्तव लक्ष घातलं की स्थानिक भूमिपुत्र चमत्कारिकरित्या पक्षभेद विसरून एक होतात. ही वस्तुस्थिती आहे. प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्यापासून अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत अनेक नेतृत्वांना हा अनुभव आलाय. स्थानिक अस्मितेला हात घातला की भूमिपुत्रांमधील स्वाभिमान जागा होतो. ही वस्तुस्थिती आहे. नको बारामती नको भानामती, आता पिंपरी चिंचवडची धुरा राम लक्ष्मणाच्या हाती ही 2017 मध्ये झालेली गर्जना त्याचं मूर्त रूप होती. आगामी किमान 25 वर्ष तरी पिंपरी चिंचवडचं राजकारण हे गावकी आणि भावकी तसेच भूमिपुत्रांच्या अवतीभोवती फिरेल असं राजकीय जाणकार सांगतात. मध्यंतरी महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्यांनी भोसरीचा बकालपणा वाढला, भोसरीत राहणाऱ्या युवकांना नोकरी दिली नाही, भोसरी बदनाम झाली आहे अशी टीका जाहीरपणे केली होती. आणि त्यावेळी सुद्धा स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींना ही बाब रुचलेली नाही. याबाबत त्यांनी खासगीमध्ये राजकारणापायी भोसरीचं नाव बदनाम करू नका असा सबुरीचा सल्लाही दिल्याचं सांगितलं जातं. आणि या उलट आतापर्यंत माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, स्वर्गवासी आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार विलास लांडे यांच्यानंतर दुसऱ्या फळीत कोणताही स्थानिक नेत्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप करताना गाववाल्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल असं वक्तव्य केलं नाही. खासदार अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे आता बात पिंपरी चिंचवडकरांच्या धंदा पाण्यावर आणि स्वाभिमानावर आली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय गाववाले यांच्यात नाराजीचा सूर असून त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलंय. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक 2019 मधील दाखला पुरेसा आहे. 2019 मध्ये तत्कालीन एकत्रित राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी मावळची निवडणूक लढवली. संपूर्ण राज्यातील नेते पार्थ त्यांच्या प्रचारासाठी मावळात ठाण मांडून होते. शिवसेनेचे विरोधी उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात टीकेची झोड आणि सोशल मीडियात रान पेटवलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीची ताकद असतानाही निवडणुकीत पराभव झाला, कारण एकाकी पडलेल्या श्रीरंग बारणेंसाठी पिंपरी चिंचवडच्या स्थानिक भूमिपुत्रांनी पक्षभेद विसरून वर्जमूठ बांधली होती. बारणे विजयी झाले. बलाढ्य राष्ट्रवादीला या मुद्द्यावर पराभव पत्करावा लागला. आणि सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार अशा राज्यस्तरीय नेत्यांनी आमदार महेश लांडगे यांना टार्गेट केलाय. किंबहुना लांडगे यांचा एक प्रकारे राजकीय अभिमन्यू केल्यासारखी स्थिती आहे. या लढाईमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकायचा नाही तर पिंपरी चिंचवडच्या महेश लांडगेंना हरवायचं असा संदेश पिंपरी चिंचवडकरांमध्ये गेला. पिंपरी चिंचवडकरांच्या स्वाभिमानाला हात घातल्यामुळे महेश लांडगेंच्या पाठीशी सध्या सहानुभूतीचं कवच निर्माण होऊ लागलंय. भोसरीतील प्रतिष्ठित व्यक्तीचं लंडनमध्ये 200 कोटींचं हॉटेल आहे असा आरोप करत महाविकास आघाडीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जाहीरपणे केला. त्यांचा रोख आमदार महेश लांडगे यांच्याकडे होता. यावर लांडगे यांनी मोजक्या शब्दात चेकमेट केला.
आमदार महेश लांडगे म्हणाले, एखाद्या भोसरीकरांचे किंवा पिंपरी चिंचवडकरांचे 200 कोटीचं हॉटेल लंडनमध्ये असेल तर ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. खासदार साहेबांचा रोख माझ्याकडे असेल तर त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं. मी आजच्या आज राजकारणातून निवृत्ती घेतो, पदाचा राजीनामा देतो. पण केलेले आरोप सिद्ध करता आले नाही तर खासदार काय करणार हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं. त्यामुळं खासदार कोल्हे यांना केलेल्या आरोपाची सिद्धता द्यावी लागणार हे मात्र निश्चित झालं.